हवं ये ना इकडे ये ना ये ना. काय म्हणता? हे घे बरं चांगली टाप मटनची भाजी बनव. बापा रे, आज कुकडे मारला बापा हात. नाही तर बॉयलर शिवाय काही ये नाही बापा घरात. आज मटण काचा काही हातात घेत घे घे लवकर थैली. चाल लवकर बनव चांगली टाप भाजी बनव चांगली मटनची. हा प्युअर चांगली. हा त्या खात म्हणजे असे बायलाचं कोंबडं खाऊ तोंड खुरी आलं नाही तरी माय. सांगा ना बापा, कुकडे मारला हात तुम्ही ना. हे 800 रुपये किलोचं मटण खाऊन राहिले तुम्ही. जिंदगीत तर कधी बापा मटण नाही आणलं तुम्ही ना. झालं काय सांगसान तर मला. आज मटण आणलं तर पैसा आला कुठून तुमच्याजवळ? कुकडे मारला हात सांगा ना मले. तुला काय सांगू मी. तो शिवल्या काश्मीरला जाईल काय त्याला काश्मीरले पैशाची अडचण पडली. तर मग त्या शिवल्याला काश्मीरला अडचण पडली आणि तुमचा काय फायदा झाला बापा इकडे? तुमचा आणि त्याचा काय संबंध? अहो त्याची काश्मीरला काही सोय नव्हती. तो म्हणे बाबा जागा विकून टाक. मग तो म्हणे 60-65 हजार रुपयात विकून टाक म्हणे आपली जागा. मी त्याची जागा 2 लाखाची केली. मग त्याच्यात मला फायदा झाला 1,40,000. 60,000 त्याला पाठवून दिले. 1,40,000 खिशात घातली मी. आता कसं मटण गिटन दारू बारू. बापा 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 लस लंबा हात मारला तुम्ही ना. 1,40,000 बापा बाबा. आपलं तर सगळं दूरच झालं मग आता दारिद्र्य. आता 6 महिने कुठे जायचंच काम नाही. आपल्या टेन्शनच नाही. घरी बसूनच खाणं. आता उन्हाळा हो चांगली उन्हाची सोय लागली आता आपली. पुरा दिला दाबून मी दडपून दिला शिवल्या. 60,000 दिले त्याले आणि 1,40,000 खिशात घातली. आणि बुढे जमले त्याने घेतली जागा. का बापा कोणाला इकली जागा? त्या बुडेले. ते बुडे माझं त्याला काल इकली बापा. झंझटचं काम आहे ना तिला. अगं बुडे बुढे काले माझून करते ना काही नाही करते. पण घे पुढचं पुढे हे घे पण मोठा चांगलं चांगलं फर्स्ट क्लास शिजव चांगलं बिलकुल. गोया गिया मस्त पाट्यावरचा गोया प्युअर. शिष्टा भाजी झाली पाहिजे. बोटं चोकडच खाल्ली पाहिजे मी. हो टाप कर भाजी चांगलं. लिंबू गिंबू ओके मध्ये. हो ना टापच करतो मी बापा भाजी. तुम्ही बोटच चोकत खासाल. पण कसं माझी धुकधुक करून राहिला बा. एवढा मोठा लंबा हात मारला. पण त्या शिवल्याला जर माहित पडलं काही तर तुम्हाला बा तो काही करूच ना. बोलोच ना काही तो. ते पुढचं पुढे भाऊ. आताचं भाजी मटण शिजोवर पटकन चाल. मला मटण खातून राहिलं तू तू हेल्प्या झाडूनच राहिली. लक्ष शिजलं असतं बा गप्पा गप्पा. टाक लवकर मटण. हा करतो. ते चाल बा बंद चाल आता. अर्धा क्वार्टर गेटर मारू मस्त. आता मारलं मस्त मटणची भाजी सुद्धा धकते. हा 1 किलो आणला चांगलं दाबून. अर्धा 2 किलो दडपून हाणाचा. कॉटन मारला की अर्धा गेला पोटात की मस्त लागते मला. ते सायचं दरिद्री दूर झाली बाबा. आणि जंगलचं टेन्शन आमचं उन्हाळ्या म्हणजे का कुठल्या यायच्या जावं लागते की ट्रॅक्टरच्या मागं जावं लागते की काय करायला जावं लागते की पराठा उपटा जावं लागते. टेन्शन आलं पण झालं बाबा. दूर झालं जाऊ दे बाबा. 1,40,000 हात मारला चा. उखा गड्या आपलं मस्त जमलं गड्या. स्वस्तात मस्त जागा भेटली आपल्याला. ते बी चौकातली जागा. हो गड्या जमलं मस्त स्वस्तात मस्त. हे आता थोडीशी रंगरंगोटी केली की टाप दिसते एकदम जागा मस्त. पण चांगली मोकळी जागा आहे. काय रे आणू का तिला एक दिवस इकडे. याच्यात घेऊन येत जाईन मग. आता कसं सेपरेट झालं नाही आपलं. गड्या ते ढोंगरंगटी काही नाही. काय बंद जागा वाटवतं काय का वाढ काही सोडलं नाही. आता काही या घरात घालतं काय. तुला नुसतं तेच पाहिजे दिसते सुटलं की तेच. ते अटी नोकरी नाहीत रे बा. या जागेत नाही ते धंदे. काही होत ना बे. काय का माणूस कसा आज बेले का. एकदा आणून देत जण. एकदा फक्त आणतून दिले अटीसा. मोकळी जागा आहे म्हणून म्हटलं. म्हणून मी तुझ्या भाकरीत भाकर बांधत नसतो. मला माहिती आहे तू कसा असतं. तू येले मोठी खाज आहे ती. तुला पाहिजे तेच. तो विषय बंद करून टाक. वटसा ते नाटकं करायची नाही. चौकातली जागा इज्जत जाईल लाज जाय धंदे करू नको. काही जमत येत नाही रे बाबला बजेट. अबे गड्या मी मजाक करत होतो ना गड्या. काय म्हणून ताज राग येते गड्या. ताज बोलतो बा तू. अरे आटल्या काय कसा आज बिल्या काय तू खा. मजा काही समजत नाही. एवढं मोठं माझं तिकडे घर असल्या इकडे का आली उभी मी. मजाक कोणाला मी नाही म्हटलं म्हणून. आता जर हो म्हटलं ना आता घेऊन येतो तू. मला माहिती आहे तू कसा लहानपणापासून सोबती आणल्या का मी. भोंगा होता त्यापासून तू. मला माहिती आहे ना काय आहे शाळा. अरे लेका तुझ्या काय शब्द आहे बाहेर राहा लेका. मी काही बोलतो लेका. नाही रे बा जाऊ दे तो विषय काढू नको. तिचा वाटवल्या का मग करू नको. आता कसं आपले रंगरंगोटी करणं आले. रंग देणार कलर देणार बरोबर आले. या सांगतो चांगलं चमकलं पाहिजे घर. बरोबर थांबलतो मग एखादा कलरवाला. हो बापा रे बुढेने डेरा टाकलाय बाबा. अडीसा 5 जण माझ आणून टाकली मा घरा पुढे. हे बुढे बा हे बा शिवले. बोल शिवल्या काय म्हणता रे बा. काय बोल दाराच्या पुढे बाज टाकून बसले तुम्ही अडीसा. हे काय सार्वजनिक जागा आहे का. माई मालकीची जागा आहे. अडीच कशी काय बसली तुम्ही. तुझी जागा कोणती. तुझी जागा कोणती. गड्या माऊली सांग रे. या बुढे सांग रे. हो बुडे बा हे शिवलालची जागा आहे बापा. शिवलाल 20 वर्ष झाले राहून राहिला ना घरामध्ये. तुम्ही म्हणता तुम्ही कोणती जागा. काय वाय काय सगळं का बाप मॅटिकेट नाही झाले तुम्ही. या थेरड्याचे डोक्षे सळले वाटते. ऐकून येऊन राहिलं वाटते मनावर काय म्हणून राहिला तर.
आमची आणि आमच्या दारी येऊन बसून राहिले ते. काय गरज आहे आमच्या दारी बसायची? जाण तुमच्या दारी मरा ना तिकडे. लागले मोठे आमच्या दारी उठले सुटले की बसायले. दोघही नवरा बायको चपरू नका ते तोंड फोडले तुमचं. इकत घेतली जागा इकत. 2 लाख रुपये दिले मोजून 2 लाख. कोणाला म्हणून राहिले तुम्ही? उठा उठून. कोणाला म्हणून राहिले तुम्ही? कर कोऱ्या नोटा दिल्या मोजून कोऱ्या. आणि आता दोघही नवराबायको फडफड करू नका. तुम्ही जागा इकली, पैसे पोहोचले तुम्हाला. तुम्हाला खोटं वाटत तर बबन्याला विचारता. बोला त्या बबन्याला तुमच्या गड्याला दोस्ताले. कोणाला दिल्या नोटा मोजून? कोणाला दिल्या? हाती तर काही पडल्या नाहीत बाबा. आणि मी तर काही आलो नाही तुमच्याजवळ की जागा इकडे आहे की फलाना इकडे आहे की ढमुक आहे की टमुक आहे माय. मला तर काही माहित नाही, ठाऊक नाही. आणि जागा इकली. बाबा आपल्याला तर गाव जायला पुरलं नाही बाबा. काश्मीर गेलो आपण, काही पुरलं नाही ना. हे बाबा याने ताबस केला ना आपल्या घरात. दारी येऊन बसले बाबा. इथं उठे घ्या ना, पत्ता नाही यायचा. 2 लाखात विकत घेतली म्हणतात जागा. सळले काय यायचे दिमाग? काही बोलून राहिले. इकत घेतली इकत. काय राजा बुडबा, हे घरी नव्हते तर तुम्ही राहिला त्याच्या घरात ताबा केला राजा. आणि वरून म्हणता इकत घेतली जागा 2 लाख दिले. कोणाला दिले 2 लाख तुम्ही ना? काही बोल ना आपलं. शिवलाल घरी नाही, शिवलालची बायको घरी नाही. पण पैसे कोणाला दिले तुम्ही? कोणा चोराला दिले पैसे? बापा कोणाला दिले पैसे? बबन्याला दिले 2 लाख मोजून 2 लाख. बबन्या जाणे आणि तुम्ही जाणे. आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही आलो का तुमच्याजवळ? जागा इकली, पैसे द्या की टमुक द्या. काय बबन्या जाणे तुम्ही जाणे? जागा इकत घेतली आम्हाला सांगू नको. तू जाणे तो बबन्या जा. निघडून चल. आज धमकी टाकून राहिले कोणावर? दाखवा. आणा कोणती खरेदी आहे? खरेदी कागद दाखवा. आणा. आठ व्हायला का तुमच्या नावात तयार? 8 दाखवा. खरेदी दाखवा. गाव नमुना दाखवा. काय तर दाखवा ना. कागदपत्र दाखवा. जागा तुमच्या नावावर झाली जागा दाखवा. त्याने तरी तुले म्हणून मी हे गोवायवर बांधतोस. हे काही खरं नाही आहे. घ्या आता खरेदीने आपल्याला काय दाखवतो यायले? काय दाखवत रे बा? आता पैसे कोणाला मागशी? गड्या हे चुकलं गड्या. आता आपला सारा डांगऱ्या फसला गड्या. आपल्याजवळ ना खरेदी आहे ना काही ना काही. चला निघा आटून. आमच्या घरात निघा. ताबस केला बाबा तुम्ही ना. उठा आटून. सटका लवकर. येऊ द्या आम्हाला घरात जाऊ द्या. बाहेरच उभा आम्ही. आता जाऊन आलो. काही पाणी गिनी प्या की नाही आम्ही? उखाचा आता याची कसं तोंडी लागेल पुरत नाही आपल्याला. चालते लुच्च्याला भेटून बबण्याले. चाल म्हणजे बस दुनिया आहे बाबा. माई जागा आणि हे म्हणतात इकत घेतली. मी कधी सही नाही दिली, काही नाही दिली, खरेदी झाली नाही, काही नाही. आता काय तुझी जागा इकत घेतली 2 लाख रुपये दिले. काही काम भूत आलता का तुम्हाला? इके काय तर बबण्याने इकली जागा. मग बबण्याने इकली तर मी काय करू? बबण्या पान तुम्ही बा बबण्याची जागा घ्या. मी काय लुच्चे घ्यायच आहे बा तिथं. का शांताराम भाऊ शिवल्यान जागा इकली म्हणतात बा. हा इकली ना. माहित पडलं मले. काऊन काय घेत होता काय? घेतली असती नाही तर काय तर आपल्याला माहितच नाही. माहीत ठाऊकच नाही ना. आता मी आता पहिले घेतली असती. ती चौकातली जागा आहे. काय करतं बा बवाऱ्याची जागा घेऊन रे बा. माझं नाही जागा आहे ती. त्या शिवल्याचं काय खरं आहे बाबा रे? आज म्हणे इकली ना उद्या म्हणे मी इकत फिकत नाही मी. त्याला निघा आठवू. पैसे जातीन सारच जाई. खरेदी करून घेतल्यावर काय ना घरी नव्हता. अरे बाबा काही खरं नाही त्याचं. तो कधी कोणाला सुनाला काहीच गॅरंटी नाही. तो शिवलाला आहे. खरेदीला झाट नाही मारत तो. आता पाहिजे तू आपल्या गावातले 2 बुडे फसला. त्याने घेतली ना ती जागा. काय बुड्याने जागा घेतली काय? एवढ्यात घेतली हो बा? 2 लाखात घेतली. 2 लाखात जागा पुरली बा. मग त्याला तिथं काचे काही पुरली रे बाबा. हे लफडं नाही पाहिजे त्या शिवल्याचे. म्हणजे कधी बुद्धी देईन काही सांगता येत नाही. नो गॅरंटी माणूस आहे ना. कधी चाट मारीन माणसाले. काहीच नाही सांगता येत ना. त्या बुड्याला पुरा आकार करते तो. पाहतो पाय. जरा भाऊ तुम्हाला काय बुडे कमी वाटून राहिले काय? बुड्याला अकात करणं सोपी नाही काही. बुडे तर सोळो की पोळो करतील त्याले. गाव कमी पडेल शिवलाली गाव पयाले. बुडे डेंजर आहेत ते दोन्ही बी. बुड्डे काही कमी नाहीत. पण कसं आहे हा शिवले कमी नाही भाऊ. पारा पेपार जमून जाईन तो. 2 बायकाईले जर वागवत येतो माणूस. सोपी आहे काय? आणि काश्मीरला जाऊन राहिला ऐश करून राहिला तो. काही एवढा काय तुला सांगतो का आंडू पांडू माणूस आहे काय? शिवलालच्या नांदीत लागू नये का? डोक्यात नाही लागत शिवलालच्या. जाऊ द्या आपल्याला काही करायला लागत नाही. घेतली त्या बुड्याने जागा त्याचं ते पाहिजे काही हो आता. शिवल्या जाणे ते बुडे जाणे. आता काय आपल्याला तर भेटलीच नाही. आपल्याला माहीतच पडलं नाही. जाऊ दे बापा जाऊ दे. काही घेणे देणे नाही आपल्याला. या गदेच्यानं या बबण्यानं सायच्यानं आपला डांगऱ्या फसवला रे. 2 लाखाला चुना लावला. पाहिनं त्या शिवल्यानं काढून दिलं सायच्यानं. तू आहेस ना ध्यान. तुला पाहिजे होती जागा. काय पाहिजे होती तर काय झब्बा परत जात काय माहीत. जागा शिव. बसली आता टोपी 2 लाखाली. बस आता चोया.
नरभा चालणं चालणं त्या बबनीच्या घरी रे त्या कंबोल्या लाता मारतो 6 2 4 लुच्च्या चालणं तू बुडे बा अरे कुठे चालले हे काय करतो बा काय करतो चुका लावून मारली ना आमची बबण्यानं 6च्यानं पैसे घेऊन घेतले आता तो शिवल्या घरी आला तो म्हणते मी आज जागा जिंकली तुम्ही आले कशा माझ्या जागेमध्ये घोर झाला ना तू म्हणून शांताराम तसंच झाला ते गळा शांताराम घोर झाला गळा काढून दिलं बा ते शिवल्यानं जागा घेतल्या 2 लाख घेतले 6 कच मोजून आता म्हणते मला रुपया भेटला नाही माझी जागा इकली नाहीये माझी जागा खाली करा पण ज्याने इकली की त्याच्या घरी जा म्हणे तो आता बुडबा पहिलेच मी तुम्हाला सूचित केलं हो की हे रिकाम धंदे करू नका बरं जागेच्या फंद्यात पडू नका पण तुम्ही गोटना घ्या ना नाही बाबा निघून राहिला बाबांना 500 स्टॅम्पवर दिलं लिहून झमक झालं टमूक झालं आता घ्या मग दाबून बसा चोयत आता गेले पैसे गेले थारच गेलं राजा बुडे बा विचार पुस्तक करत द्या राजा नाही का मनानच नाही राजा निर्णय घेता मागच्या मागच सारे अरे बा आता आम्हाला माहिती आहे का एवढी गद्दारी करतील म्हणून हे आता म्हटलं गावातलं काम आहे बाबा गावातला माणूस का आपल्याला फसवणार आहे काय पण नाही बा डांगरा फसवलं बा त्यानं 2 लाखानं पुरी चाट आहे आता द्याने चालणं अतिसा फल्ल्या नको झाडून गप्पा नको मारून या शांतारामले काही धंदा नाही भाऊ हा काय भाऊ हा काय आपल्या सोबत येणार का भांडणं करायले चालणं आपलं आपल्यालाच पाहा लागे 2 लाखाला टोपीशी गेला आता चाललो खो या बबण्याले चोदी ज्याले थांबतो ह्याची जर चोका लावून जर नाही मारली या कंदिल्या सारखी जर मग म्हणतो तू पैसे नाही देऊ दे फक्त याले 2 लाख रुपये दिले ठीक नाही तर बस 2 महिने असा ढोपरतो याले की बस ना हायवे लायकीचा ना चाल्या लायकीचा ठेव 6 झाले पुरं दाबून देतो पायर पाटील पायर कसा गेम झाला तर ना वा मी जर जागा घेतली असती बस राजा माई गेम मस्त याच्याबरोबर असा आहे मग चालले पुरे शिवले कोणतीच वस्तू बाबू पाटील बा आपण नाही घेत बाबा आता खाण्याला खान खडी बाबा त्याचं काही विक्री असलं घेणार नाही बाबा मी चाल बा हे काय माझं नाही भाऊ हा चला बायको झालं की नाही व शिजलं की नाही काय माया माणसाला काय आज कावरा झोपला काय एवढी भूक लागली काय थांबा ना जराशी एवढी घाई असते का कुठे शिजून राहिलं ना मटण घाई लावली माया माणसानं मा पोटात जाते की कुत्र्याच्या पोटात जाते एवढी घाई असते का कुठे मटण खायची बरोबर आहे ना पण या माणसानं कधी मटण खाल्लंच नाही आता किती दिवसाचं आता मी खाऊ की कोण आणली असं होऊन राहिलं ना ते त्या मायाने हे मोठं नाही शिजून नाही राहिलं बा 1 घंटा झाला शिजूनच चालू आहे काय झालं बकरी दिली काय माहित शिस्ती की नाही व शिस्ती की नाही माणसाला काही दम निघत नाही माय बाई खाल्ल्याशिवाय चैन नाही पडत या बाबा या वाढतो ताक असा भाजीचा वास मस्त टाप बनवली पण तुम्ही भाजी असा सुगंधित वास आहे मटनच्या भाजीला किती दिवसांनी मटन खाऊन राहिलं बाबा 5-6 महिने झाले तोंडाला हड्डी नाही लागली मटणाची आणि चिकन खाऊ जीव कावला होता बाबा त्या बाजारचा कोंबडा खाऊ तुमच्यासारखा बापा माय जीव कावला होता ना त्या बॉयलरच्या कोंबड्याले तेच ते खाऊ बापा तोंड सर खराब झालं आज कसं आज पुरा मटणाचा आनंद घेतो बापा आज मटणच खातो चांगलं मन भरून मटनची भाजी 1 नंबर केली बनते टाप मस्त 1 नंबर अशी लागून राहिली किती खाण किती नाही काढणं त्या नळीचं पीस काढणं नळी विद्यावर चांगलं वळतो चांगलं फुरकरी कोणी वळाले बापा ते पीस मला पाहिजे नळीचं तुम्ही दुसरं खाते टाकलं तुमच्या हातात तेच खा ते नळीचं पीस एकच आहे त्याच्यात ते मीच खाईन हो बबन्या बापा आता कोण आवाज देऊन राहिला बापा म्हणतातच दे ना कोणी आवाज देते काय दे टाक भाजी टाक तू मला खाऊ दे बरं म्हणून मोठं जाऊ दे आवाज दिला कोण देऊन राहिलं बबन्या बाहेर ना रे बाहेर इकडे ये लवकर बबन्या काय झालं बा बुडे कोण तोंड वासून राहिले बा सुकांना मोठं खाऊ देत नाही बा किती दिवसानं आणलं मी चिकन वरतो हुटून राहिलं बा ते सडेल कोंबडं खाऊ माझी कटाला होता त्याला इकडून तिकडून मटण आणलं हे बुटे खाऊ नाही देऊन राहील आता झाले इकडे येणार रे गड्या इकडे येणार नाही आम्हाला यायला लागतं घरात सांग तू येणं लवकर अर्जंट आहे ना काय आहे तर हे लुच्चे धंदे बंद करतो घराच्या बाहेर ये तू हा लुच्च्या तसा घराच्या बाहेर येतच नाही गड्याने चालणं गेले घरात जाऊन हाणू छाया गेले अरे बाबा बुडे कोण भयक नाही बाबा असे कोण साधून राहिले बा हे काय झालं चाल बरं बाबा आलं का बा बुडे बा काऊन भयकले बा तुम्ही एवढे लुच्च्या अंगीच्या साधून राहिले बा जेवता बरं आलं बाबा हाती नाही उचला राजा मी काय बा माणसा बोले भाषा काय बघले आम्हाला पिसं लागलं पिसं आण आमचे पैसे आणते चाल लवकर 2 लाख रुपये दिले आम्ही तुला ते वापस आणतो लवकर वापस आण अरे बाबा ज्याचे पैसे होते त्याला दिले ना तुम्हाला जागा भेटली तुमच्या ताब्यामध्ये चाबी दिली कुलूप दिला सारं ओके दिला तुम्हाला कोणती जागा दिली लुच्च्यातून आम्हाला कोणती जागा दिली अरे बाबा शिवलाची जागा इकली ना बा काय राजा कोणती जागा दिली म्हातारी काही राजा काही माणसं आहे बा अरे तू इकून राहिला जागा पण तो शिवल्या डायरेक्ट मालक त्या जागेचा तो म्हणते मी जागा इकली नाही माझ्या जागेत आले कसे काय तुम्ही निघा काढून दिलं त्यानं आम्हाला तो आम्हाला शिवल्या त्या घरून काढून देऊन राहिला जागा फागा इकली नाही त्याची बायकोही बोलले तोही बोलले म्हणजे आमचा का पोर खेळ लावला कार बा तुला करणं ते काही सांगू नका आम्हाला
आम्हाला तर जागाही पाहिजे नाही काहीच नाही. आम्ही काही भांडणं करायला रिकामी आमचे 2 लाख देतो. कुठे बा काही गलत फहमी झाली अशी त्याला माहित नाही ना कोणा घेतली काय घेतली तर मी सांगतो ना त्याला काय आहे तर तुम्ही नका टेन्शन घेऊ ना. गलत फहमी फलक फहमी तर होते, आम्हाला काही घेण देण नाही. आम्हाला त्यांना जागेतून काढून दिला, आम्हाला ती जागा अजिबात पाहिजे नाही. आम्हाला आमचे पैसे पाहिजे आताच्या आता. काय आहे तर आता या डोंगरेला पैसे देऊन कुठून रे बाबा मी आता पुरे खरचले आणि 60,000 तर शिवल्याला दिला आणि शिवल्या तर पुरा भोई फुकून नाही दिला. तो तर काश्मीर करून आला घडी आणि पुढे पैसे मागून राहिले कसं काय करावं मी शिवल्याने काय भाषा आणली बा तुम्ही गरम नका हो ना हो गरम खाले होता तुम्ही. हां या बरं घरात हां या पाणी घेऊन प्या चहा करायला तुमच्या बाहेर दिले पैशाचं पाहून आपण टेन्शन ना घेऊ ना. मी जागेबद्दलही बोलतो जागात द्या तुम्ही तुम्हाला. आम्हाला चोपड चापड करूच नको तू लहान लेकर सारखा आता. हो आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आमचा अपमान झाला. आम्हाला ती सडेल जागा पाहिजे नाही त्या इटेलाची शिवल्याची. हां शिवल्या म्हणजे जागा विकत नाही तर आम्हाला त्याची पाहिजेच नाही. तू आमचे पैसे आताच्या हातात देऊन टाक नाही तुला माहिती आहे कसा गेम करतो आम्ही तर मग. सायजानं शिवल्यानं चांगलं साधवलं वाटतं खूप बोलला वाटते शिवल्या यायला म्हणून त्याची भोरकळीचा पेलाय चांगली मोठे बा. अरे बाबा मी लिहून दिलाय तुम्हाला लिहून दिलाय ना. हां 500 रुपये स्टॅम्पवर लिहून दिलं नाही का मी. ते लिहून ठेवून घाल त्या गांडीत. आम्हाला सांगू नको ते. आमचे 2 लाख दे तू. काय तर 2 लाख दे चाल. हा आम्हाला ते जागाही पाहिजे नाही, आम्हाला काहीच नाही पाहिजे. आमचा अपमान झाला, आमचे 2 लाख दे. मोठे बा असे बोलता का राजा. हा काय राजा इकडे आजूबाजूला घर आहेत ना शिव्या नका देऊ ना. बरोबर आहे का हे. हा बरोबर आहे का. दोन्ही बुढे भाजी चोपड चापड करावं लागते. बुढे बा चला तुम्ही तुमच्या बाईने मस्त मटणची भाजी केली तयार. हो मी मांडी आणलेला आणि म्या शिनान मांडी हो गर्दनचं मटण आणलेला. चला चला बरं जेवण करून घेऊ मग बोलू काय आता आपल्या का भांडणात करायच्या. बुढे बा बरोबर आहे का. असं बोलता का तुम्ही मुली तुमच्या पोरासारखा राजा मी. चला जेवण करा तुमच्या बाईने भाजी बनली. खाऊ घाल आम्हाला खाऊ घाल उभा बोकडे आम्हाला. हा आमच्याच पैशाचा आम्हाला खाऊ घाल. हा आम्हाला त्या बोकडे नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे. आम्ही खात नाही. तुम्ही मांडी खात नाही ना शिना खात ना गर्दन खात. हा आमचे आम्हाला पैसे देतो मोकाय. बबने आम्हाला काही चोपड चापड करू नको तू. नाही अजिबात नको करू सांगू राहिलो. मग आमच्यापेक्षा कोणी वाईट नाही. हां आम्ही बेकार आहो बरं. आमच्या नांदी लागू नको तू दोघांचे बी. नाही ना बुढे बा मी काल चोपड चापड करू हो तुम्हाला. मी तुमचा बस्तान देतो बसून तुम्हाला तेच जागा देतो मी. काही टेन्शन नाही फक्त पैसे नका मागू. हा मी भेटतो शिवलाला जाऊन जातो त्या घरी डायरेक्ट जातो. ए सांगूच नका आम्हाला तू. त्याला भेट की नको भेट आम्हाला पाहिजे. त्याची जागाच नाही पाहिजे ना रे. दलिंदराची जागाच नाही पाहिजे. चाल पैसे आण आमचे चाल मोकाय करू आम्हाला. तर बाबा पुरं वातावरण गरम आहे बा. आता कसं काय करावं आम्ही माणसानं. हा हे बुढे तर पैसे मागून राहिले बाबा. आता कुठून देऊ. 1,40,000 तर भरून टाकला लागता. 60,000 आपण त्याला दिले घ्या आता कसंच काय करा. चला मित्र आता मागायला लागेला फाशी सध्या. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. गुरु भागा उद्या गुरु.